नाही, पण ह्या सगळ्या प्रवासामध्ये हे सगळं जे केलं त्याचा खूप फायदा झालेला आहे नाही का? हो. या आज पॉडकास्ट म्हणजे मला असं वाटतं मराठीतला सगळ्यात पहिला, सगळ्यात जास्त चांगला आणि खूप छान पॉडकास्ट आहे मित्र म्हणे. मला स्वतःला अतिशय, मी म्हटलं त्याप्रमाणे, खूप आवडतो. पण ह्याच्यामध्ये बिहाइंड द सीन किंवा बिहाइंड द एपिसोड काहीतरी घडत असेल नाही का? खूप घडतं. तुम्हाला मित्र म्हणे आवडतं याबद्दल खरंच खूप थँक्यू. पण खूप चांगली माणसं माझ्या खूप आधीपासून काम करतात. तसं त्या अर्थानं डिजिटल मीडियामध्ये माझं वर्ष आत्ता 1.5 वर्षाचंच आहे. पण माझ्या आधी खूप आहेत. म्हणजे खासरे TV आहे जे खूप आधीपासून करतात, भाडीपा आहे, बोलभिडू आहे, अमुक तमुक चांगलं काम करतं आहे, वायफळ आहे, खूप खूप लोकं चांगली काम, वैचारिक किडा आहे. त्यामुळं ही सगळी माणसं आपापलं काम करतात. आपण सगळी कम्युनिटी आहोत. तुम्ही पण आपल्या कम्युनिटीचाच भाग आहात. त्यामुळे मित्र म्हणे काय पहिलं नाही आहे, पण तुम्हाला ते आवडतं याचा मला विशेष आनंद आहे. बिहाइंड द सीन, बिहाइंड द एपिसोड म्हणाल तर खूप गोष्टी घडतात. बिहाइंड द सीन तर गप्पा होतातच, पण त्यापेक्षा बिहाइंड तो एपिसोड करायच्या आधी आणि नंतरच्या ज्या सिच्युएशन्स असतात ना, त्या खूप महत्त्वाच्या असतात आणि त्या पण लक्षात घेतल्या पाहिजेत. इथं मला आवर्जून नमूद करावं असं वाटेल की मी एक एपिसोड केला आहे जो खूप कमी लोकांनी बघितला आहे. तो एपिसोड आहे आदिती स्वामी नावाच्या तिरंदाज खेळाडूचा. तिरंदाजी म्हणजे धनुष्यबाण. त्याची ती वर्ल्ड चॅम्पियन आहे. ती आहे 17 वर्षाची. ती साताऱ्यामधली मुलगी आहे. अर्जुन अवॉर्डी आहे. 17 वर्षाची मुलगी, साताऱ्यातल्या छोट्या गावातनं आलेली मुलगी आहे. तिचा मी एपिसोड केला आहे. त्याला 7-8 हजारच हिट्स आहेत, व्ह्यूज आहेत. आय डोंट केअर. पण मला हे माहिती आहे की त्या मुलीमध्ये प्रचंड पोटेन्शियल आहे आणि ती खूप पुढे जाणार आहे. त्यामुळे आपला एपिसोड असा आहे की तो आज नाही तो उद्या चालणारच आहे. पण त्याची इतकं वाईट वाटलं मला तेव्हा. आमचं ठरलं की शूट कधी करायचं, तर अमुक दिवशी शूट करूया. मी तिला आणि तिच्या सरांना पण घेतलं, दोघांशी बोललो आहे मी. सर म्हणलं या दिवशी या. मग ती येणार आहे, कलकत्त्याला गेली, ते डायरेक्ट येईल आणि मग आपण तिला बसूया. फेअर इनफ. मग मी बरोबर 2 वाजता पोहोचलो दुपारी. पण ती आलीच, तिचं विमान उशिरा झालं, ती लँड झाली उशिरा पुण्यावरून आणि पुण्यातनं ती आली 6 वाजता. मी थांबलो होतो. अर्जुन अवॉर्ड मिळाल्यानंतर दिल्लीत झाला होतो. त्यानंतर ती डायरेक्ट कलकत्त्याला गेली होती आणि कलकत्त्यावरनं ती आत्ता माझ्या एपिसोडच्या निमित्तानं आली आपल्या गावात. अर्जुन अवॉर्ड इज अ बिग अवॉर्ड. 17 वर्षाची मुलगी आहे ती, पण तिला रिसीव्ह करायला कोणीही नव्हतं. ती तिची आली. तिच्याच इन्स्टिट्यूटमध्ये लोकांनी तिचं स्वागत केलं ढोलबिल बडवून आणि ती आली आणि ती माझ्यासमोर बसली. पण ही किती वाईट गोष्ट आहे. अर्जुन अवॉर्ड मिळाल्यानंतर एक मुलगी खेळून येते, पण तुमच्यातलं कोणी प्रशासकीय अधिकारी तिथे येत नाही, ना कोणी नेता येतो, ना तिची विचारपूस करतो. ती जी इन्स्टिट्यूट आहे, ती सर चालवतात, इतकी ती साधी आहे. पण तुम्ही विचार करा, त्या इन्स्टिट्यूटनं एकाच वर्षी 2 अर्जुन अवॉर्ड दिलेले आहेत. आणि अर्जुन अवॉर्ड मिळाल्यानंतर एक समिती आली दिल्लीवरनं चौकशी करायला की एकाच इन्स्टिट्यूटमधल्या दोघांना अर्जुन अवॉर्ड कसा काय मिळाला. इतकं त्या माणसाचं काम आहे. पण असं असून सुद्धा दुर्लक्षित आहे सगळं. कोणाचंच लक्ष नाही त्याच्याकडे. आणि कोणाला माहीत नाही आणि कोणाला इंटरेस्ट पण नाही. असं का तर तो क्रिकेटर नाही म्हणून, ती का हॉकी प्लेअर नाही म्हणून. पण ती 17 वर्षाची मुलगी, काही सुविधा नसताना ते सर, ते दोघं इतकं काम करतायत आणि ती आता नॅशनल, म्हणजे ती वर्ल्ड चॅम्पियन आहे ती, तरी तिची ही अवस्था. मग तिचा मी इंटरव्ह्यू केला आणि तो लावला. पण हे मला फार वाईट वाटलं असं. आणि मला अभिमानही वाटलं की माझं लक्ष हिच्याकडे गेलं. आता मी काय केलं पॉडकास्ट, तर मित्रमणेमध्ये वेगवेगळे मोठे मोठे सेलिब्रिटी आल्यावर व्ह्यू मिळणारच आहेत. पण माझं काम ते नाही आहे. माझं काम हे आहे की जे चांगलं आहे ते आपण लोकांना दाखवायला पाहिजे. पण इथे ना, म्हणजे मला हे बोलायचं होतं तुमच्याशी की तुम्ही काय असं एकदम सगळ्या फेमस लोकांना बोलावता असं नाही. तर तुम्ही म्हणजे सामान्य वाटणार आहे, पण जे असामान्य काम करतायत, ज्यांची लोकांना विशेष माहिती नाही, त्यांना बोलवता आणि त्यांना बऱ्यापैकी एक्सपोजर मिळतं. कारण आय डोंट केअर अबाउट व्ह्यूज, आय डोंट केअर अबाउट सबस्क्रिप्शन. तुम्ही किती दिवस सबस्क्रायबरच्या मागं लागणार आहे, तुम्ही किती दिवस व्ह्यूजच्या मागं लागणार आहे. तुम्ही मला आता 10,000 रुपये द्या, मी तुम्हाला लाख व्ह्यू आणून देतो. पण ते बॉट्स असतात. म्हणजे म्हणून देतो ना. तुम्ही मला आता पैसे द्या, मी तुम्हाला फुकट सबस्क्रायबर पण मिळवून देतो. मग खरं काय आहे. आपण कधी सबस्क्रायबर्स आणि व्ह्यूजच्या पलीकडे विचार करणार आहे की नाही. काय विचार आहे पलीकडे. मी करणार. मी केला. काय, कुठला विचार. प्लॅटफॉर्म. एक प्लॅटफॉर्म असा असला पाहिजे की जो व्ह्यूजच्या आणि सबस्क्रायबरच्या पलीकडचा आहे. लोकांना वाटलं पाहिजे की ह्या प्लॅटफॉर्मवर येऊन मी बोलणार, मला नको व्ह्यू आणि सबस्क्रायबर किती आहेत, पण मला बोलायचं तुझ्याशी या विषयावर.
तू छान बोलतोस, मग तू बोलतं करतोस, मला या विषयावर गंभीरपणे बोलायचं आहे, मला काहीतरी व्यक्त व्हायचं आहे. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.